चमचमीत आणि झणझणीत मटण रस्सा बनवण्यासाठी आज ही व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओत लास्टपर्यंत राहा आणि व्हिडिओ अशीच बघत राहा. सेम हॉटेलसारखी रेसिपी, एकदम फ्रेश मटण कसं बनवायचं आज दाखवतो. सर्वात पहिला मी इकडे घेतलेला आहे 1 किलो मटण. तुम्ही कमी पण घेऊ शकतात, याच्याहून जास्तही घेऊ शकतात. आणि ते कसं बनवायचं ते आज आपण बघूया. सगळ्यात पहिला तो फ्रेश धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला इकडे त्या कांदा आणि खोबऱ्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. थोडा कलर येईपर्यंत भाजून घ्या, थोडं काळसर कलर येईपर्यंत. खोबऱ्याचा लगेच स्मेल यायला सुरुवात होईल, म्हणून पहिलं मी खोबरं काढून घेतो. आणि कांदा पण इकडे झालेलाच आहे. आता आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट बनवणार आहोत. तर पेस्ट बनवण्यासाठी कांदा भाजलेला, खोबरं भाजलेलं, टॉमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण याची आपण एक चांगली पेस्ट बनवून घेणार आहोत. आणि पेस्टमध्ये आपल्याला कमीत कमी 10 मिनटासाठी मटण मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण थोडा वेळ 10 मिनटाचा रेस्ट घेणार आहोत. कोथिंबीरसुद्धा टाकून झालेली आहे. झाकण लावून चांगलं पेस्ट बनवूयाचं. तर मित्रांनो, आपली पेस्टसुद्धा रेडी झालेली आहे. हे बघा, एकदम याच्यामध्ये पाणी नाही मिक्स केलेलं आहे. थोडी जाडच ठेवायची, कारण आपल्याला इकडे आता मिक्स करायची आहे. याच्यामध्ये एक दही घेतलेलं आहे मी, 10 वालं, जास्त दही नाही टाकणार आहे. आणि दही टाकल्यानंतर याच्यामध्ये जो आपण मसाला पेस्ट केला आहे तो मसाला आपण याच्यामध्ये आता चांगला मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी गरम मसाला ॲड केलेला आहे, थोडा घरचा मसाला ॲड केलेला आहे. मीठ पण मी आता इकडे टाकून घेणार आहे. मीठ तुमच्या मटणाच्या हिशोबाने घ्या. अर्धा किलो असेल तर 2 चमचे घ्या. मी इकडे 2 चमच्याने अजून एक थोडंसं त्याच्यावर टाकणार आहे. थोडीशी हळद घेणार आहोत चवीपुरता. आणि इकडे आता आपलं सगळं झालेलं आहे. आता आपल्याला जो मेन आपली पेस्ट आपण रेडी केलेली आहे ती पेस्ट आता आपल्याला याच्यावर टाकायची आहे सर्व. थोडा मी एक मसाला टाकतो आहे, जो की गरम मसाला टाईपच सांगू शकतात, पण मटणाचा गरम मसाला. जसे मार्केटमध्ये भेटतात ना गरम मसाले, मटण मसाले, तसा तो मटणाचा मसाला होता. आणि आता आपण इकडे जी पेस्ट आपण रेडी केलेली आहे, मस्त जाड पेस्ट झालेली आहे, ती आपण आता इकडे पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करून चांगली पूर्ण आपल्याला मिक्स करायची आहे. तर आता आपण चांगली मिक्स करून घेऊया याला. आणि मग नंतर आपण 10 ते 15 मिनटासाठी याला चांगलं मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. आणि मग बाकीची प्रोसेस पूर्ण करूया. तर आपण 10 मिनटं चांगलं मटण मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता आपण इकडे 2 पली तेल घेणार आहोत. 2 पली पूर्ण नाही घेणार, 1 पली पूर्ण आणि 1 अर्धी पली मी असं तेल घेणार आहे इकडे, कारण मटणाचं तेल जास्त वळते, त्याच्यामुळे तेल कमी घ्या तुम्ही. आणि इकडे चांगलं गरम झाल्यानंतर आपण याच्यात खडे मसाले टाकणार आहोत. खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ते, जिरं आणि थोडंसं ओवा मिक्स करून घेतो. आणि लाल मिरचीचे तुकडे 2. याला थोडा वेळ मिक्स करा, जास्त नाही, म्हणजे 30-35 सेकंद. आणि मग त्याला थोडासा असा लालसर कलर आला ना तर त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत पूर्ण मटण. आता आपल्याला याच्यामध्ये अजून काही ॲड नाही करायचं आहे, कारण आपण ऑलरेडी मसाले वगैरे सगळे ॲड करून झालेले आहेत आपले. तर आपण आता डायरेक्ट याच्यामध्ये पूर्ण आपण जो मटणाला मस्त एक बोलतात ना छान आपण मॅरिनेट करून ठेवलेला आहे, छान मसाला आपण लावून ठेवलेला आहे, ते मटण आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर सगळ्यात पहिला हळूहळू टाका, कारण तेल खूप अंगावर उडू शकते. बघा, थोडं काळजीपूर्वक करा की जेणेकरून तेल तुमच्या हातावर नाही उडणार, कारण तेलाचे फोड लगेच येतात. त्यासाठी आपण काळजी घेऊन पूर्णपणे गॅस थोडा वेळ पाहिजे तर स्लो करा, मग टाका, म्हणजे तेल त्यामुळे काय होईल, कमी उडेल. काही जण काय करतात ना की याला चांगलं मिक्स नाही करत, कुकरमध्ये टाकलं की लगेच झाकण लावून टाकतात. पण नाही, आपल्याला 10 मिनटं याला चांगलं शेकायचं आहे. म्हणजे बोलतात ना आपण आगीवर जसं चिकन थोडं आपण लावतो, करपवतो, त्या टाईप आपल्याला थोडं याला चांगलं सुकं बनवून घ्यायचं आहे. त्याशिवाय आपल्याला याच्यावर डायरेक्ट झाकण नाही ठेवायचं आहे. हे बघा, आता मी पहिले एकदा मिक्स करून घेतो. एकदा मिक्स करून झाल्यानंतर मी परत असं थोड्या वेळ 1-2 मिनटासाठी असं ठेवून देईन. एक त्याला लहानसा उकळ आणून देईन.
आणि तो उकळ जसा येऊन जाईल त्यानंतर परत एकदा दोनदा मी त्याला मिक्स करेन. त्याच्यानंतर आपण कुकरचं झाकण लावणार आहोत. तर हे बघा, आता आपलं उकळ आलेलं आहे. आता आपण याच्यात पाणी मिक्स करणार आहोत. पण पाणी कोणतं, जे मी थोडंफार पेस्टमध्ये आपलं राहिलेलं होतं ना, त्यातच पाणी मिक्स केलेलं आणि तेच टाकतो. आपल्याला थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे. तर हे झालेलं आहे आणि आत्ता इकडे मिक्स करा. त्यानंतर मी याच्यामध्ये 2 मसाले ॲड करणार आहे. सर्वात पहिला मसाला आहे ती म्हणजे लाल मिर्च पावडर, जी की कलरसाठी आपण वापरतो. आणि दुसरा मसाला आहे तो म्हणजे आपल्या घरचा मसाला आहे. त्याला आपण थोडंसंच टाकणार आहोत, कारण त्याच्याने थोडीशी भाजी आपली स्पायसी होईल. आणि महाराष्ट्रीयन लोकांना स्पायसी खायला खूप जास्त आवडते, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर हा आपण आपला घरचा मसाला मिक्स केलेला आहे. आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती आपण कुकरचं झाकण लावूया. कारण आपण चांगलं 15 ते 20 मिनटं फक्त याला आपण वाफेवर चांगलं हे केलेलं आहे, थोडं कढवलेलं आहे, कारण त्याच्याने काय होतं, टेस्ट जास्त चांगली येते. तर आपण आता कुकरचं झाकण लावतो आहे आणि इकडे आपल्याला 6 शिटी द्यायच्या आहेत. तुम्ही जास्तही देऊ शकतात, कमीही देऊ शकतात, तुम्हाला जसं शिजवायचं आहे त्यानुसार. तर मित्रांनो, आपल्या 6 शिट्या देऊन झालेल्या आहेत आणि आता आपण कुकरचं झाकण खोलून बघणार आहोत आपलं मटण कसं रेडी झालेलं आहे. आणि मटणाला तुम्ही सगळ्यात पहिला तर कलर बघू शकता, किती छान कलर आलेला आहे. आणि आता आपण एकदम मस्त एक चमचा मारून पूर्ण बघूया कसं झालेलं आहे. खूप छान, खूप छान. याचा स्मेल एवढा मस्त येतो आहे ना, तुम्ही पण थोडाही वेळ न घालवता पटापट जाऊन एकदा रेसिपी बनवून बघा. आणि हे आहे आपलं आजचं चमचमीत झणझणीत मटण.